जय भीम। ज्यांनी संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवतेचा दिव्य संदेश दिला अशा तथागत बुद्धाच्या महान पवित्र तीर्थस्थान महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त करण्यासाठी केवळ भारतातून नव्हे तर संपूर्ण जगातून घोषणा निनांदत आहे, बुद्धगया मुक्त झाली पाहिजे। आणि म्हणून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज भिक्खू संघ आणि तमाम बौद्ध अनुयायी आपल्या सर्वांच्या वतीने महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी सुरू झालेल्या त्या आंदोलनास आपल्या तमाम बौद्ध अनुयायांचा पाठिंबा त्यांना देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। तथागत बुद्धाला मी प्रथम विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या धम्म क्रांतीने आणि ज्यांच्या महान आंदोलनाने या भारतातील शोषित पीडित बहुजन हजारो वर्षापासून जे बोलू शकत नव्हते, ज्यांच्या क्रांतीमुळे आज आपण स्वाभिमानाने बोलतो, विचार व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाचं सोनं झालं असे युग प्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो। तथागत भगवान गौतम बुद्धाचा हा बुद्ध विचार नंतर जगाच्या भूमीमध्ये बुद्ध विचार ज्यांनी पेरले आणि म्हणून ते तुमच्यासाठी सर्वांसाठी पूजनीय झालेत असे तथागताचे अनुयायी अर्थात तथागताचे भिक्षू संघ जे कालही धम्माचा प्रचार करण्यासाठी कुठलीही किंमत मोजत होते, आज सुद्धा धम्माचं कार्य करण्यासाठी ते कुठलीही किंमत मोजण्यासाठी तयार आहेत। आणि भविष्यामध्ये सुद्धा बौद्ध धर्मावरती जेव्हा जेव्हा धारा होईल किंवा बौद्ध धर्मावरती संकट येईल, त्या संकटातून धम्माला मुक्त करण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहतील। आणि म्हणून बुद्ध धम्म हे दोन रत्न आहे, या दोन रत्नाला तिसऱ्या रत्नाची नितांत गरज होती। बुद्ध आणि धम्माला जिवंत जर ठेवायचं असेल तर संघ रत्न तथागतांनी इसी पतन मृगदावन सारनाथ या ठिकाणी निर्माण केलेला हा इतिहास आहे। आणि म्हणून मी तर दिवसभर आता बोलणार आहे, आपण उपस्थितीवरून बरीच चर्चा आपली चाललेली आहे, एक तासभरामध्ये इथे जागा कमी पडणार आहे। मीच सांगितलं सर्व उपासकांना की बाबा जेवण वगैरे करून या, कारण आजूबाजूला काही भेटणार नाही, भोजन करा। आणि काय तब्येती बरोबर नसतात, कुणाला टॅबलेट घ्यायचे असतात। स्वागत करतो रमेशजी गायकवाड यांचे स्वागत करतो आणि पूजनीय भिक्खू संघ च्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आपण जे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून आपली बौद्ध परंपरा त्रिशरण आणि पंचशील आपण ग्रहण करूया। आपण सगळ्यांनी हात जोडायचे आहेत, माझ्या पाठोपाठ बोला। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आणखीन दोन म्हणा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करूया, स्मरण करूया. माझ्या पटपट बोला. सकल विद्यं विधुरयानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जन् सुजननेतं भीमरावं नमामि भीमरावं नमामि भीमरावं नमामि. साधु साधु साधु. व्यप्रभरत्न तु साधु वरदान तु आद्यकुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा अंकदानवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा करा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापलारियुरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. साधू. भंतेचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्याच्या गजरात भंते स्वागत करावं. भंते लामाजी, त्याचबरोबर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी